मान्यवरांना नमस्कार. आणि मी खूप एक्सायटेड आहे आज, कारण मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं बालपण डोंबिवलीत झालं. माझा मामा इकडे बसलाय, धनु मामा. आई नाही येऊ शकली कारण ती आजारी जरा. पण माझं बालपण लग्नापर्यंतचं, म्हणजे 22 इयर्स मी डोंबिवलीत होते. तिकडे माझ्यावर गायनाचे आणि शिक्षणाचे खूप मोठे संस्कार झाले. आणि आय एम लकी की मी डोंबिवलीकर आहे. हो, अनेक स्पर्धेतून भाग घेत म्हणजे लायन्स क्लबच्या स्पर्धा वगैरे. माझ्याकडे अजून ते 5 सर्टिफिकेट, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी प्रत्येक वर्षी बक्षीस मिळालेले सर्टिफिकेट्स माझ्या आईने सांभाळून ठेवलेले आहेत. मग पुढे जाऊन मेडिसिन झालं, सारेगमप जिंकले, हिंदी, आणि मग सगळी वाट बदलली. गाण्याकडे पूर्णपणे मी वळले. पण डोंबिवलीमुळे मी आहे जे आहे ते सगळं डोंबिवलीमुळे आहे, आणि ह्या सगळ्या स्पर्धेमुळे आहे. मला फार कौतुक वाटतंय म्हैसकर फाउंडेशनचं, की म्हणजे आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा त्या म्हणाले लहान गट मोठा गट. मी कट टू डायरेक्ट शाळेच्या स्पर्धेत वगैरे पोचले. म्हटलं 5वी ते 10वी आणि मग ग्रॅज्युएशन, दुसरा मोठा गट म्हणजे असं वाटलं मला. मग नंतर कळालं की 20 ते 35 आणि 35 ते 55 इयर्स. म्हणजे मी म्हटलं की युजली स्पर्धकांबरोबर पालक येतात, इथे मला वाटतं पालकांबरोबर त्यांचे पाल्य आले असतील आणि ते मोबाईलवर त्यांचा परफॉर्मन्स रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर करत असतील. तर ते मला इतकं एक्साइटिंग वाटलं ना. ती कल्पनाच खूप एक्साइटिंग आहे. युजली त्या वयोगटासाठी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध नसतात. पण थँक्यू म्हैसकर फाउंडेशन की तुम्ही तो प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला आहे, विच इज ग्रेट थिंग. इट्स लाईक अ सेकंड लाईफ. अँड आय एम लकी टू बी शेअरिंग स्टेज विथ उत्तराताई आणि ऑफकोर्स लेजेंडरी बाळासाहेब हृदयनाथ मंगेशकर. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी अशी बाजूला बसेन त्यांच्या. तर त्यामुळे इट्स ड्रीम कम ट्रू फॉर मी टुडे. आणि आजची स्पर्धा खूपच इंटरेस्टिंग म्हणतो ना आपण, की खूप जवळजवळ मार्क होते. स्पेशली मोठा गट, काय उत्तरात आहे म्हणा, मोठा जो गट होता तो खूप जवळजवळ मार्क होते आमचे खूप. आणि जसं स्पृहा म्हणाली की त्यांचं खूप कौतुक आहे, खूप धाडस लागतं. एस्पेशली बाळासाहेबांसमोर गाणं. आम्ही पण थरथरतो, आम्हाला खूप भीती वाटते, पण त्यांच्या समोर गाऊन फुल कॉन्फिडन्सने गाणं ही मोठी गोष्ट आहे. तर एकदा जोरदार टाळ्या सगळ्या स्पर्धकांसाठी. आणि मी एक गाणं गाईन आता शेवटी. मी कंपोज केलेलं गाणं आहे हे. डॉक्टर विजया वाड यांचे शब्द आहेत. मराठी विश्वकोशसाठी हे गाणं त्यांनी मला सांगितलं की तू ट्राय करशील का कंपोज करायला. तर मी म्हटलं आता गायिका म्हणून ठीक आहे, एक लिमिटेशन असते. तर हा माझा पहिला प्रयत्न होता, तर ते मी सादर करते. आणि मोगरा फुलाला हे माझं ऑल टाईम फेवरेट गाणं आहे, त्यांच्यासमोर मी ते सादर करणार.
कौतुक माझी मराठी मराठी तिचे कौतुक कौतुक जगी सर्वत्र बघाया माझे मन हो चूक माझी मराठी मराठी खंड बंदा गरुपाया अशी शाहिरी लावण्य लागे जगात जाया माझी मराठी मराठी तिचे कौतुक कौतुक माझी मराठी मराठी तिची पुण्याई अनोखी चला घेऊ खांद्यावरी तिची वैभवी पालखी माझी मराठी मराठी तिचे कौतुक कौतुक माझी मराठी मराठी ज्ञानेशाची ती माऊली अगामर्द मराठ्याची माया मराठी सावली माझी मराठी मराठी तिचे कौतुक कौतुक जुरत तानपुरा मध्यम फ्लूट आहे फ्लूट चालू आहे ना हॅलो हां
आणि यानंतर मी विनंती करणार आहे